ओम नमो भागवते वासुदेवाय नमस्कार. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या आध्यात्मिक प्रवासात. तर आज आपण भागवतगीतेमधला अध्याय पहिल्यामधला श्लोक तिसरा बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक महत्त्वपूर्ण तत्वज्ञानाची शिकवण देतात. या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, हे पवित्र आत्मे, या लोकांमध्ये दोन प्रकारची निष्ठा आहेत, जी पूर्ण मी सांगितली होती. एका निष्ठ ज्ञानयोगी सांख्ययोगी लोकांची आहे आणि दुसरी निष्ठा कर्मयोगी लोकांची आहे. या श्लोकात श्रीकृष्ण ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन महत्त्वाच्या मार्गाचा उल्लेख करतात, जे जीवनात आत्मशुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी अवलंबले जाते. ज्ञानयोग म्हणजे तत्वज्ञानाच्या मार्गावर चालणे. यामध्ये साधकाने स्वतःच्या अंतकर्माचा अभ्यास करून त्याचा आतल्या आत्म्याशी साक्षात्कार साधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्ञानयोग लोकांना त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती पूर्ण समज असते. ते जगाच्या आणि जीवनाच्या मूळ तत्वाच्या शोधात घेतात. यामध्ये ध्यान आणि साधना प्रमुख असतात, ज्यामुळे चित्तवृत्तींना शुद्ध केले जाते. कर्मयोगाचे मार्ग मात्र वेगळा आहे. कर्मयोगांमध्ये साधक नेहमी आपल्या कर्माची परिपूर्णता आणि परिणामावर लक्ष केंद्रित न करता ती सर्व कार्य भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतात. कर्मयोगी लोकांचे विश्वास आहे की प्रत्येक कार्य जर भक्तिरूपाने आणि निष्काळजीने पार पाडले तर तो आत्मज्ञान साधण्याची मदत करतो. या मार्गाने कर्म करण्याचे एक महत्त्वाचा तत्व आहे की साधक आपल्या कर्माने त्याचा इच्छाशक्तीच्या किंवा इतर बाह्य कारणावर आधारित न करता केवळ ईश्वराच्या इच्छेने पालन म्हणून करतो. श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात की या दोन मार्गाचा उद्दिष्ट एकच आहे, आत्मज्ञान आणि आत्मप्रकाश. ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन मार्गांनी साधक आत्मशरीर आणि मनाच्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहतात. जीवनातील प्रत्येक क्षणाची महत्त्व लक्षात घेत या मार्गाचा अवलंब करून माणूस जीवनात शांती आणि समाधान अनुभवतो. श्रीकृष्णाच्या या शिकवणीतून आम्हाला हे समजते की कोणताही मार्ग आपल्याला आत्मज्ञान आणि आत्मशुद्धतेपर्यंत पोहोचू शकतो, जर तो ईश्वर पवित्र मार्गात चालला असेल तर. हे एवढं आपल्याला इन्फॉर्मेशन या श्लोकात भेटले आहे. तर रामकृष्ण हरी. तर पुढच्या श्लोकात लवकर भेटू.